मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक नवं वळण मिळालं आहे। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। हा निर्णय मराठा समाजासाठी का महत्त्वाचा आहे, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। पण या निर्णयाला विरोध करणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या। या याचिकांवर गेल्या वर्षभरात कोणताही अंतिम निर्णय झाला नव्हता, ज्यामुळे मराठा समाजात नाराजी वाढत होती। आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। सरन्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाला स्पष्ट आदेश दिले आहेत। कोर्टाने सांगितलं, मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित सुनावणी घ्या आणि त्याचा निकाल लवकरात लवकर जाहीर करा। इतकंच नाही तर या प्रकरणासाठी उच्च न्यायालयात एक नवं खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। हा आदेश मराठा समाजासाठी आशेचा किरण मानला जात आहे, कारण यामुळे आरक्षणाच्या कायदेशीर लढाईला गती मिळण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे। सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण अंतिम निकाल काय असेल हे येत्या काळातच स्पष्ट होईल। तुम्हाला हा निर्णय कसा वाटला, तुमचे मत कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरता सबस्क्राइब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।